तुम्हाला जर असं वाटत असेल आपण प्रॉफिटेबल ट्रेडर न होण्यामागचं रिझन फक्त सायकोलॉजी आहे, तर तसं नाही आहे, तुम्ही एकदम चुकीचे आहात. त्यामागचे बाकीचे 3 रिझन सुद्धा आहेत. पहिलं रिझन मध्ये रॉंग एक्सपेक्टेशन. बरेच जण असं होप करत असतात आपण ट्रेडिंग शिकल्यानंतर नेक्स्ट मंथ पासूनच आपल्याला चांगल्या पद्धतीचे प्रॉफिट जे आहे ते जनरेट व्हायला सुरू होतील आणि एका वर्षातच आपल्याला फायनान्शियल फ्रीडम जे आहे ते प्रॉपरली मिळून जाईल. दुसरं रिझन असतं स्ट्रॅटेजी होपिंग. म्हणजेच काय, आज प्राइस ॲक्शनवर ट्रेड घेणार, उद्या इंडिकेटरच्या बेसिसवर आणि परवा लगेच SMCच्या बेसिसवर. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मेथडवर डेली बेसिसवर चेंजेस जे आहेत ते बऱ्याच ट्रेडर्स कडून केलेले बघायला मिळतात. तिसरं रिझन आहे नो रिव्ह्यू. म्हणजेच काय, आज ट्रेड घेतला, त्यामध्ये प्रॉफिट झाला, लॉस झाला, डायरेक्ट उद्याच मार्केटमध्ये येऊन बसतात. आपण जे ट्रेड घेतलेला आहे त्याचा प्रॉपर कधीच रिव्ह्यू करत नाहीत. का प्रॉफिट झालेला आहे, त्यामागचे रिझन काय आहेत, का लॉसेस झालेले आहेत, आपल्या मिस्टेक त्यामागे कोणत्या आहेत, याचा कोणताच रिव्ह्यू सुद्धा करत नाहीत. त्यामुळेच मार्केटमधून प्रॉफिट मिळवायचं असेल तर योग्य एक्सपेक्टेशन ठेवा, एकच स्ट्रॅटेजी निवडा, त्यावर फोकस करा आणि प्रत्येक ट्रेड नंतर सुद्धा रिव्ह्यू करा.